सरकारने शेणामुतात हात घालू नये. आमदार सदाभाऊ खोत यांची सरकारवर टीका. भारत जगामध्ये मांस निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. परकीय डॉलर आपल्याला निर्यातीतून मिळते, मात्र या हिंदुस्थानात सत्ता जातीपातीतून मिळते, मातीतून मिळत नाही, असा आभास राज्यकर्त्यांचा झाला आहे. सरकारला जातीपातीचीच मतं हवी आहेत, शेतकऱ्यांची मतं नको का? तसेच राज्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांची जनावरं तुरुंगात गेली आहेत. त्यामुळे सरकारने शेणामुतात हात घालू नये. शेतकऱ्यांची जनावरे जर सरकार धरायला लागले तर आपण सरकार नावाच्या भिंतीवर डोसकं धडकावं व डोकं फोडावं तर कुठेतरी अक्कल येईल, असे गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. पंढरपूर येथे शेतकरी जनावरे घेऊन जात असताना गोरक्षकांनी या जनावरांची गाडी अडवून पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार जनावरे ताब्यात घेऊन पंढरपूरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात ठेवली आहेत. याचबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात येऊन जनावरांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ही जनावरे शेतकऱ्यांनी विक्री करून आणले असल्याचे पुरावे देखील सदाभाऊ यांनी पुढे आणले. यावेळी गोवंश हत्याबंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झाला आहे, अशी टीका खोत यांनी सरकारवर करत शेतकऱ्यांच्या जनावरांवर केलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या बाबतीमध्ये अरे काय गांजाची वाहनं होती का? काय शेतकरी आपो घेऊन निघालाय का? अरे मग आम्ही जनावरं विकायचे नाहीत तर सरकारनं जनावरं खरेदी विक्रीचे केंद्र रेशन दुकानासारखे गावागावात काढावी. सरकारच्या दुकानावर आम्ही जनावरं विकायला घेऊन जातो, सरकारच्या दुकानावर आम्ही गाई म्हशी विकायला घेऊन जातो. जी किंमत बाजार मूल्य असेल तो सरकारनं द्यावा आणि जनावरं खरेदी करावी ती. अरे आम्हाला इथं तर व्यवसाय चांगला करून दे. गोवंश हत्याबंदी कायदा हा आता गोपालक हत्या कायदा बनलेला आहे आणि म्हणून हा कायदा रद्दच झाला पाहिजे, ही भूमिका गावगाड्यातल्या शेतकऱ्याची आहे. आणि मी सरकारला इशारा देतो, हे तुम्हाला मागात पडेल. तुम्ही शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये हात घालू नका. शेतकरी या तथाकथित गोरक्षकांना वैतागलेला आहे. पाहिजे असेल तर शेतकऱ्याची जनावरं उद्यापासून सरकारनं योग्य किमतीला खरेदी करावी आणि सांभाळावी. ते एवढा त्रास शेतकऱ्यांना व्हायला लागलाय आणि म्हणून निश्चितपणानं मी सरकार मायबाप सरकारला विनंती करतो, तुम्ही गाय घ्याला, म्हशी घ्याला, तुम्ही अनुदान देता, बैलाला अनुदान देता, मग ती काय गळ्यात बांधून हिंडू का रे बाबा? आमच्याकडे 10-12 जनावरं झाली हो, माझी जर सांभाळायची क्षमता नसेल तर. आणि कारण मी जरी सरकारमध्ये असलो तर पहिला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. अरे आमचा शेतकरीच नाही वाचला तर सदाभाऊ वाचून काय करायचं? त्याचं काय लोणचं घालायचंय का? पंढरपूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये